कांदा उत्पादकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे। नाफेड आणि एनसीसीएफ थेट बाजार समितीमधूनच आता कांदा खरेदी करणार आहे। उद्यापासून खरेदी प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती मिळते। तसंच नाफेडकडून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर सुद्धा निश्चित केलाय। नाफेडच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर वाढायला मदत होण्याची अपेक्षा सध्या व्यक्त केली जाते। तर गेल्या काही महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालेला होता। अवकाळी पावसामुळे कांदा कुजून जात होता, तसंच निर्यात बंद होती, त्यामुळे सुद्धा अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। कांद्याला दर मिळत नसल्यामुळे आपल्या पदरचे पैसे घालून त्यांना हा कांदा विकावा लागत होता आणि त्यातून काहीच त्यांच्या हाती लागत नव्हतं। मात्र आता या कांदा उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे। नाफेड बाजार समितीमधून हा कांदा खरेदी करणार आहे। नाफेड आणि एनसीसीएफ बाजार समितीमधून कांदा खरेदी करणार आहे। उद्यापासून ही प्रक्रिया सुरुवात होणार आहे। 1580 रुपये इतका दर या कांद्यासाठी निश्चित केलेला आहे आणि त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। नाफेडच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर वाढायला सुद्धा मदत होईल अशी आशा व्यक्त केली जाते। की नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत जी काही खरेदी होते ही खरेदी 100% मार्केट कमिटीमध्येच व्हायला पाहिजे। अशाच पद्धतीच्या सूचना केंद्रीय मंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या असूनही स्थानिक नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून त्याच्यावर कुठं कारवाई होताना दिसत नव्हती। म्हणून आदरणीय कलेक्टर साहेबांनी आज सर्व मंत्री महोदयांचा आणि आमच्या सकट लोकप्रतिनिधी, मार्केटचे सर्व सभापती सचिव, जे आहेत यांची इम्प्लिमेंटिंग एजन्सी आणि नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकारी अशी इथं बैठक झाली आणि ज्याच्यामध्ये ह्या सक्त सूचना देण्यात आल्या आणि नाफेडने आणि एनसीसीएफने पण इथल्या अधिकाऱ्यांनी ते मान्य केलं आहे की सोमवारपासून जो काही कांदा खरेदी नाफेड आणि एनसीसीएफच्या मार्फत होतोय हा 100% कांदा खरेदी हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्येच होईल।